क्रमांक 2 मुरेनावी लोकल छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली धीमी लोकल है। प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आने वाली लोकल छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली धीमी लोकल है। महिला स्पेशल लेडीज ट्रेन तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल, पण आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत महिला स्पेशल रेल्वे स्टेशनवर। हे आहे सेंट्रल रेल्वेचं माटुंगा स्टेशन। इथं 100% महिला राज आहे, म्हणजे स्टेशन मास्टर महिला, टीसी महिला, अनाउन्सर महिला, आरपीएफ महिला, सफाई कर्मचारी देखील महिलाच मिळून साऱ्या 30 जणी। ती एकदम बेधडक काम करते आणि त्यांना बघून ते तिघी पक्के झाले। दुसऱ्या दिवशीच ते 4 माझे ते पिलर म्हणताय ना एकदम स्ट्रॉंग आहे। थोडे बुकिंगला थोडे घाबरले होते आणि टीसी पण ते लाईनमधले होते। मला साईन में होती स्टेशन डिप्टी स्टेशन मॅनेजर, ते मला ओळखत होते म्हणून ते टीसी सगळे ओळखीचे आहे। बाकी सगळे आता एकदम पक्के झाले। ह्याचा आनंद तर खूपच आहे की महिला स्टेशन झालं आणि त्यामध्ये आमचं त्यांनी नियुक्ती केली आहे आणि आम्ही सगळ्या महिला इथे काम करतो आणि व्यवस्थित स्टेशन चालवतो आणि जे काही प्रॉब्लेम्स असेल तर ते आम्ही आमच्या परीने हँडल करतो। की मला पण ते असं आव्हान पेलायचं आनंद निर्माण झालेला, एक्साइटमेंट होती की कधी मी जाते म्हणून। पण आहे व्यवस्थित आहे। तुम्ही कशा पद्धतीने काम करता इथे? आम्ही इथे तिकीट देतो, म्हणजे बुकिंग क्लार्क आहे मी, म्हणजे तिकीट देतो, पास देतो, प्लस ATVM कार्ड येते देतो आम्ही। महिला आपल्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकवत असताना महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीनंच मध्य रेल्वेनं हे पाऊल उचललंय। महिला ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील याची खात्री रेल्वे अधिकाऱ्यांना आहे। आज का ज़माना महिलाओं का है और महिला सशक्तिकरण को ध्यान में रखते हुए हमारा एक छोटा सा प्रयास है और ऐसा लग रहा है कि ये प्रयास काफ़ी अच्छा साबित हो रहा है। प्रवाशांनी देखील मध्य रेल्वेच्या या लेडीज स्पेशल निर्णयाचं स्वागत केलंय। आता जेव्हा मी बघतो की महिला हे सगळं करत आहेत, तर हे बघून खूप छान वाटत आहे ना की महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन ते लोक काम करत आहेत आणि खूप छान आहे आणि असं आपल्या देशामध्ये घडायला हवं आहे। आपल्या मुंबई शहरामध्ये असं व्हायला पाहिजे आणि खूप छान आहे हे सगळं। गेल्या काही दिवसांपासून बघते की माटुंगा स्टेशन सगळं लेडीज हँडल करत आहे, तर खूप छान वाटतं हे पाहून। आणि लेडीज या खूप म्हणजे उच्च याच्यावरती पदावरती आहेत, हे पाहून पण खूप छान वाटतं। घर चालवण्यापासून ते अंतराळात महिलांनी मोठी झेप घेतली आहे, आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय। आता मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात जिथे रेल्वे ही लाईफलाईन मानली जाते, त्या लाईफलाईनच्या एका स्टेशनचं व्यवस्थापन महिला पाहणार ही नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे। देवेंद्र कोल्हटकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।